देर इज नो एंड फॉर कंपॅरिझन. तुलनेला अंत नाही. तुम्हाला जॉब नाही आहे ना, मग नुकत्याच जॉबला लागलेल्या एखाद्या मिसरूडसुद्धा न फुटलेल्या पोरासोबत तुमचं कंपॅरिझन होणार. जॉब लागला की मग तुमच्याच वयाच्या पण तुमच्यापेक्षा जास्त पैसा कमवणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं कंपॅरिझन होणार. तुम्ही पैसा जरी चांगला कमवायला लागलात की मग बायकोला नेहमी वेळ देणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं कंपॅरिझन होणार. तुम्ही हे जरी करून दाखवलं की मग प्रत्येक नातेवाईकाच्या प्रत्येक कार्यक्रमाला न बोलवता उपस्थित राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं कंपॅरिझन होणार. तुम्ही काही पण करा, बायकोला नेहमी वेळ द्या तरी लोक वाईटच म्हणणार आहेत. बायकोला भावसुद्धा देऊ नका तरी सुद्धा लोक वाईटच म्हणणार आहेत. चांगलं करा तरी वाईट, वाईट करा तरी वाईट. अरे बड़े खतरनाक लोग हैं. त्यामुळं समाज, नातेवाईक काय म्हणतायत काही लक्ष द्यायचं नाही कोणाकडं. तुमच्या कुटुंबातले जी 4 जण आहेत ना, त्या 4 जणांचंच फक्त बोलणं मनावर घ्यायचं किंवा सिरियसली घ्यायचं. बाकी समाज काय म्हणतोय काय फरक नाही पडत. हे असल्यांना फाट्यावर मारा. कोणी येत नाही तुमच्या गरजा किराणा भरायला सुद्धा कोणी येणार नाही. तुमच्या दुःखात मनापासून सहभागी व्हायला सुद्धा कोणी येणार नाही.